नमस्कार. आज आपण बनवणार आहेत शेंगदाण्याची आणि गुळाची पोळी. शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं इथं मी. इथं गूळ खिसून घेतलाय. बारक्या किसणीनं हा गूळ मी खिसून घेतला ह्या किसणीने. आणि इथं मी वेलची पूड करून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणा भाजून त्याचं कूट केले मिक्सरला आणि कणिक मळून घेतले. आपण चपातीला मिळतो तसेच मळलेले आहे. आता चला हे सगळं मिक्स करायचं आपल्याला एकत्र. बघा आता सगळं हाताने मी मिक्स करणार आहे ह्याला. आता असं एकसारखं मिक्स करायचं म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचं कूट सगळं एकत्र होईल व्यवस्थित. असं मिक्स केलं मी. हा कॅमेरा हलतोय कारण मी हे हातामध्ये धरलेला आहे आणि व्हिडिओ करते. माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी हे हातात धरूनच करते व्हिडिओ. हा तवा तापत ठेवला आहे मी आणि हे पण आपलं तयार आहे सारण. हे बघा चपातीसारखं असं लाटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं ते गूळ आणि ह्याचं शेंगदाण्याचं आहे मिक्स ते ह्याच्यामध्ये भरायचं आहे. जेवढं बसतंय तेवढं भरायचं आणि ह्याचे असे कोपडे दुमडून घ्यायचे आहेत आणि अशी चपातीसारखी हळूवार लाटून घ्यायची म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि पोळी पण ती खूप चांगली फुगते. हे बघा मी तुम्हाला दाखवते कशी फुगली. एकसारखं सारण सगळीकडे गेलेलं आहे ते गुळाचं आणि मग टम्म फुगली जाते. हे बघा कशी टम्म फुगली, अशी टम्म फुगते आणि खायला खूप टेस्टी लागते ही पोळी. लहान मुलं जर शेंगदाणा गूळ खात नसतील तर हे देऊ शकतो आपण ऑप्शनल म्हणून. थँक्यू.